हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत B.Ed प्रथम वर्षातील सेमिस्टर 1चा सब्जेक्ट पर्स्पेक्टिव्ह इन सायकोलॉजिकल ऑफ टीचिंग, लर्निंग अँड डेव्हलपमेंट. यामधील 4 युनिट आहेत. त्यातील प्रथम युनिट बघूया आपण, अध्यापनाचे मानसशास्त्र. अध्यापन म्हणजे काय? अध्यापन ही केवळ माहिती सांगण्याची क्रिया नाही, तर ती विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मदत करण्याची कला आहे. अध्यापन ही एक गुंतागुंतीची आणि ध्येयनिष्ठ प्रक्रिया आहे. यात केवळ माहिती देणे अपेक्षित नसून विद्यार्थ्यांचे वर्तनात बदल घडवून आणणे महत्त्वाचे असते. अध्यापनाच्या प्रमुख व्याख्या. B.O. स्मिथनं दिलेली. अध्यापन ही एक प्रकृती करणारी प्रक्रिया आहे. गेजनं दिलेली. अध्यापन म्हणजे अशा प्रकारची परस्पर प्रभाव ज्याच्या उद्दिष्टाने दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनात करणाऱ्या पद्धतीत बदल करणे हा असतो. B.A. स्निकर. अध्यापन म्हणजे प्रबळ देणारी परिस्थिती आयोजक होय. त्यानंतर अध्यापन प्रक्रियेचे महत्त्वाचे घटक. अध्यापन ही एक द्विकेंद्रीय किंवा त्रिकेंद्रीय प्रक्रिया मानली जाते. तिचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे. विद्यार्थी जो ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करतो. अध्यापक म्हणजे शिक्षक किंवा टीचर, जो मार्गदर्शक आणि सुलभ म्हणून काम करतो. अध्यापक उद्दिष्टे. शिक्षणातून नेमकं काय साध्य करायचे आहे हे यातून माहिती होते. अध्यापन अंतरक्रिया. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया म्हणजे टीचिंग प्रोसेस. यामधील आपण कसं अध्ययन करतो विद्यार्थ्यांना ते आपण माहिती घेणार आहोत. अध्यापनाच्या 3 अवस्था. प्रथम अवस्था म्हणजे प्राथमिक अवस्था. प्राथमिक अवस्था म्हणजे पाठाचे नियोजन करणे, उद्दिष्ट ठरवणे आणि शैक्षणिक साधने तयार करणे. त्यानंतर अंतरक्रिया अवस्था. वर्गात प्रत्यक्ष शिकवणे, प्रश्न विचारणे आणि विद्यार्थ्यांचे प्रतिसादावर नियंत्रण ठेवणे. अंतिम क्रियात्मक अवस्था म्हणजे मूल्यमापन करणे, फीडबॅक घेणे आणि अध्यापन किती प्रभावशाली आहे हे तपासणे. त्यानंतर अध्यापनाचे स्तर. प्रथम स्तर स्वायत्त स्तर. या स्तरामध्ये बालकाचे नैसर्गिक आवडीनुसार आणि कोणत्याही दबावाशिवाय होणारे शिक्षण. त्यानंतर स्मृतीस्तर. स्मृतीस्तर यामध्ये आपण माहिती सांगणार, पाठांतर करणार, भर दिले जाते. प्राथमिक वर्गांसाठी हा स्तर उपयोगी असतो. त्यानंतर आकलन स्तर. विषयाचा अर्थ समजून घेणे, उदाहरणे देणे आणि तुलना करणे हे आकलन स्तरात येते. त्यानंतर चिंतन स्तर. चिंतन स्तर हा सर्वात उच्च स्तर आहे. यातील विद्यार्थी स्वतःहून विचार करून समस्या सोडवायला शिकतो. असा पिरॅमिड आहे. स्वायत्त स्तर, स्मृती स्तर, आकलन स्तर आणि चिंतन स्तर. त्यानंतर अध्यापन प्रक्रियेचे लक्षणे. अध्यापन प्रक्रियेतील अध्यापक क्रियाशील, सर्जनशील व उपक्रमशील असतो. त्यानंतर विद्यार्थी परिवर्तन घडवण्यासाठी केलेली प्रक्रिया. यात माहिती, प्रतिक्रियाकरण, नियंत्रण आणि व्यवस्थापन या कृतीचा समावेश असतो. कृतीद्वारा घडवून आणण्याची परिवर्तन योजना म्हणजे अध्यापन. प्रभावी अध्यापनाची लक्षणे. अध्यापन हे नेहमी उद्दिष्टानुसार असावे. यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा विचार करून नवीन माहिती सांगावी. वर्गातील वातावरण लोकशाहीवादी आणि उत्साही असावे. अध्यापन ही एक नियोजित प्रक्रिया असावी. त्यानंतर पुढील विषयात आपण विकासाचे मानसशास्त्र बघूया. विकासाचे मानसशास्त्र यात आपण बघणार आहोत वाढ व विकास. वाढ म्हणजे शरीराच्या अवयवावर होणारा संख्यात्मक बदल. उदाहरणार्थ उंची, वजन वाढणे ही प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबतो. विकास म्हणजे हा गुणात्मक बदल आहे. यात शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि सामाजिक बदलांचा समावेश होतो. ही प्रक्रिया जन्मभर चालत असते. वाढीवर परिणाम करणारे घटक जसे अन्न, व्यायाम, अनुवांशिक, अस्त्रशस्त्र म्हणजे ग्रंथीतून होणारे बदल. त्यानंतर बघूया आपण विकासावर परिणाम करणारे घटक.
अनुवांशिक, जे आई-वडिलांकडून मिळालेले शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये, उदाहरणार्थ डोळ्याचा रंग, बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर वातावरण, आजूबाजूच्या परिस्थिती, कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या विचारावरून होणारे परिणाम. नंतर आपण बघूया विकासाचे विविध टप्पे, जसे शैशवावस्था म्हणजे शिशु अवस्था, त्यानंतर किशोर अवस्था, त्यानंतर कुमार अवस्था, त्यानंतर प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था, असे 5 अवस्था आहे. त्यातून आपण पहिली बघूया शैशवावस्था. शैशवावस्था म्हणजे शिशु अवस्था. या अवस्थेत शरीराचा विकास हा काळ वेगाने वाढीचा असतो. यात बाळाची मान धरणे, बसणे, रांगणे आणि चालण्यास शिकतो. हा काळ जन्मापासून तर 2 ते 5 वर्षापर्यंत असते. त्यानंतर शारीरिक विकास, नंतर बौद्धिक विकास. बाळ आवाज ऐकायला प्रतिसाद देते आणि ओळखीच्या व्यक्तीला ओळखू लागते. त्यानंतर सामाजिक भावनिक यामध्ये रडणे आणि हावभावाद्वारे आपल्या गरजा व्यक्त करते. आईवडिलांशी भावनिक नाते तयार होते. त्यानंतर वयोवर्ष 3 ते 5 नाही म्हणू शकत आपण, 3 ते 10 ते 12 वर्ष म्हणू शकतो. ह्या अवस्थेत 2 असते, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था हे 3 ते 6 वर्षे असते. यात खेळण्याचे वय असे म्हणतात. भाषेचा विकास वेगाने होते. मूल प्रश्न विचारू लागते. मुले स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करते. स्वतः खाणे, कपडे घालणे असे कामे करू लागते. त्यानंतर उत्तर बाल्यावस्था 7 ते 12 वर्षाचं असते. यात शालेय वय किंवा टोकीचे वय म्हणतात. मुले मित्रांसोबत राहणे पसंत करते. वाचन, लेखन आणि गणित क्रियांचे कौशल्य विकसित होते. मुलांमध्ये तर्क करण्याची क्षमता वाढते. त्यानंतर किशोर अवस्था व कुमार अवस्था हे 13 ते 19 वर्ष असते. यात शारीरिक बदल, यौनांवर बदल होतात. उंची आणि वजन वेगाने वाढत होते. मानसिक अवस्था या काळातील वादळ आणि तणावाचा काळ असे म्हणतात. स्व-ओळख, मुलांमध्ये मी कोण आहे ही भावना निर्माण होते आणि ते स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करते. सामाजिक बदल, पालकांपेक्षा मित्रांमधील जास्त महत्त्वाचे दिले जाते. त्यानंतर प्रौढ अवस्था ही अवस्था शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे असते. यात करिअर निवडणे, वैवाहिक जीवन आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणे यावर भर असते. वृद्ध अवस्था शारीरिक शक्ती कमी होऊ लागते आणि अनुभवावर आधारित विचार वाढतात. अशा या मानवी विकासाच्या अवस्था आहेत. महत्त्वाची तत्त्वे. प्रथम, निरंतर विकास हा कधी थांबत नसतो. त्यानंतर क्रमानुसार विकास एक ठराविक क्रमाने होत असते. आधी शिशु अवस्था, मग बाल्यावस्था, त्यानंतर कुमार अवस्था अशा अवस्थेने चालते. त्यानंतर वैयक्तिक भिन्नता. 2 मुलांमध्ये विकासाचा वेग सारखा नसतो, वेगवेगळा असतो. परस्पर संबंध शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाच्या एकमेकांवर अवलंबून असते. हे सगळे झाली विकासाची महत्त्वे. सारांश. आपण या प्रकरणात बघितलं अध्यापनाचे मानसशास्त्र. त्यात आपण अध्यापन म्हणजे काय होते ते बघितलं. त्यानंतर त्यांच्या व्याख्या बघितल्या. नंतर त्याचे प्रमुख घटक बघितले. त्यानंतर अध्यापनाच्या 3 अवस्था बघितल्या, त्याचे स्तर बघितले आणि अध्यापनाची प्रभावी लक्षणे बघितली. त्यानंतर आपण बघितले विकासाचे मानसशास्त्र. त्यामध्ये आपण नेमके 2 पॉईंट बघितले, वाढ आणि विकास. वाढ म्हणजे जी शरीराच्या अवयवावर होणारी वाढ असते आणि विकास म्हणजे जी भावनात्मक, मानसिक, शारीरिक प्रकारे आपण हे युनिट येथे समाप्त केलेलं आहे. यात काही प्रॉब्लेम आली तर कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.